असाच एक म्हणजे आता हा खूप मोठा झाला आपला ग्रुप. भिडेगावचा असाच आला होता ग्रुप माझ्याकडे. त्यांचं असं म्हणणं होतं, की "रवी भाऊ," म्हणे, "तुम्हाला स्वातंत्र्य भेटलं म्हणे, म्हणून तुम्ही केलं. हां. पण असं स्वातंत्र्य आहे म्हणून केलं हे आहे म्हणा, पण तसं मी माझी सोय पण लावली होती. म्हणजे बा बरोबर. मी 2 एकर असं करणार आहोत, तर मी 3 एकरवर बटीनं केलं होतं. हां. याच्यात जर घाटा झाला सुरुवातीला, तर ते तिकडे कव्हर होईल. कव्हर होईल. असं केलं होतं. तर सगळ्यांना असं जे ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांना जर करू दिलं, तर बरोबर. करायला तयार आहेत असं वाटते म्हणजे मला. तुमचं कसं म्हणणं आहे, की नवीन पिढी आता उत्साही आहे अशा पद्धतीने आहे, शेती करायला. आहे. फक्त जुन्या लोकांचाही सपोर्ट पाहिजे. सपोर्ट पाहिजे. जुन्या लोकांना त्यांची काही चूक नाही असं मला वाटतं बरं. बरोबर आहे. त्यांना हे माहीतच नाही, माहीतच नाही. की बा बघितलंच पेरणी नाही ते कधी. बैलाशिवाय, ट्रॅक्टरशिवाय होते बा. हां. टोकन आहे म्हणून त्याला माहीतच नाही. ते मोबाईल पाहत नाहीत. आपण बरोबर. मोबाईल पाहतो. आपल्याला माहीत आहे मोबाईलवर टोकन यंत्र आहेत म्हणून. आधीच्या काळी म्हणजे हं. आतापर्यंत बैलाने पेरणी करायचो असं हां. पाहिलं. चांगले बैल 3 जोड्या, हो. टिपणीची चांगली जोडी आणि 4 एकर शेत झालं तर खूप काम झालं. 4 एकर पेरणी झाली तर, एक टिपण पेरणं झालं तर असं वाटायचं. आणि त्याच्या मागे 10-12 माणसं, 3 जोड्या, ते पाऊस आला की सव्वा ताफा कुठेतरी बंद करा. आणि आता असं दिसते की 4 एकर पेरायला 2 माणसं टोकन यंत्रानं सफिशियंट आहे. हो. म्हणजे नवीन तंत्रज्ञान आहे, तर त्यामुळे आता हे सहज शक्य पण आहे. आणि अडचणी 2च आहे आपल्याला, पेरणीच्या आणि तणाचं. बरं. हे 2 गोष्टी जर सॉल्व्ह झाल्या, तर दुसरी अडचणच नाही आपल्याला काही. बरोबर आहे. पेरणीची टोकन यंत्रणा होते आणि तणाची तणनाशकानं. बरोबर. तर एकदा मी रविवारना विनंती करतो की तुमचा नंबर पण सांगा. माझा नंबर 9922 29 12 58. रवी भाऊंचे खूप खूप आभार. सोबत काकड शिवणीचा जो FGLचा विश्वकर्मा ग्रुप आहे, त्यांनी मदत केली. तुमच्या सगळ्यांचे आभार की कमी वेळात हे इथं शून्य मशागत शेतीचं चर्चासत्र तुम्ही आयोजित केलं. आणि खरोखर रवी भाऊंचा खूप सुंदर प्लॉट आहे. नक्कीच यामध्ये कुठं उणिवा आहेत, प्रत्येकानं सांगितल्या त्या असतील, परंतु ते काळ ठरवणार आहे आणि त्यानुसार आपण प्रत्येक जण शिकत जाणार आहे. प्रत्येकाच्या शेतापर्यंत रवी भाऊ हे बदलत जाणार आहे. सगळ्यात प्रथम तर तुमचंच आभार. तुम्ही आमचं शेत सुरुवातीला पाहिलं आणि असं ठरवलं, की बा आम्ही या गोष्टीसाठी आहोत बा, करू शकतो. बरोबर. कार्यक्रम ठरवला आणि सगळ्या शेतकऱ्यांचे आभार. मी भुजंगराव दसतजी वाडके, राहणार काकड शिवणी, माजी सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा. मी या ठिकाणी जे शून्य मशागत याबद्दल जी माहिती दिली आणि जे प्लॉट पाहिले, तर ते पाहून एकदम समाधान झालं. रवी पाटील काळे यांच्या शेतामध्ये शून्य मशागत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याचं श्रेय आपले वाडके साहेब यांनी या ठिकाणी आयोजित केला आहे. शून्य मशागत शेती ही कशी फायद्याची आहे हे त्यांनी या ठिकाणी आम्हा सर्व शेतकऱ्यांना समजावून सांगितलं आहे. आणि जे काही शेतीबद्दल जे जुन्या रूढी होत्या, त्या कशा आपल्या नुकसानकारक आहेत आणि शून्य मशागत कशी फायद्याची आहे, हे सगळ्यांना पटवून या ठिकाणी दिलं आहे. ते आपल्या वाशिम जिल्ह्यातील आहे. ते माझे पुतणे आहे म्हणून मी त्यांची तारीफ करत नाही, परंतु त्यांचा मूळ ते शेतकरी आहेत. शेतकरी कुटुंबातून ते आलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची त्यांच्या मनामध्ये खूप तळमळ आहे. शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल हे नेहमी सदैव ते त्या विचारात असतात. ही शून्य मशागत कशी शेतकऱ्याची फायद्याची आहे याकरता त्यांची तळमळ आहे. आणि ते ऑफिसमध्ये बसून योजना आखत नाहीत, तर प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतामध्ये येऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दाखवून ते मार्गदर्शन करतात. त्याबद्दल आम्ही या ठिकाणी जे सर्व शेतकरी आहोत त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो. त्यांना खूप धन्यवाद देतो आणि यापुढेही त्यांच्या हातून शेतकऱ्याची सेवा घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. सदर कार्यशाळेले आपल्या विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री वाळके सर उपस्थित असल्याने त्यांचे मी स्पेशल आभार मानतो. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी मॅडम भोसले मॅडम असल्या त्यांनाही आभार मानतो. त्यानंतर मंडळ कृषी अधिकारी राऊत सर यांचेही आभार मानतो व उपकृषी अधिकारी भगत सर आपल्या मुख्यालयाचे त्यांचेही आभार मानतो. व विशेष आभार सर्व शेतकरी बंधूंचे मानण्यात येतील, कारण की त्यांनी हा पद्धतशीर कार्यक्रम ऐकला. आता याच्यातील काही गोष्टी तुम्ही परस्पर घेतल्या असतील किंवा
काही गोष्टी आमच्या ज्ञानातून काही समजल्या असतील, काही कास्तकाराच्या याच्यातून. आता ही प्रत्यक्ष भेट असल्या कारणाने ना ह्या गोष्टी तुम्हाला येणं आणि ह्या गोष्टी काही ना काही करणं. पहिल्याने आता या व्यक्तीला हा रिझल्ट देण्यासाठी साधारणतः 4 वर्ष लागले. तर तुम्हाला सुरुवात करायला काय, आता या वर्षीचं नाही पण हरभऱ्याच्या सीझनमध्ये तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. की इथून आपली सुरुवात आपण या सीझन पासून करू शकतो. तरी आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद. शून्य मशागत शेती, फायद्याची शेती, शून्य मशागत शेती, फायद्याची शेती, शून्य मशागत शेती, कमी खर्चाची शेती, शून्य मशागत शेती, कमी खर्चाची शेती, शून्य मशागत शेती, जास्त उत्पन्नाची शेती, शून्य मशागत शेती. जास्त उत्पन्नाची शेती. या पद्धतीने गेलं ना तर अनेक काही बारकावे आहेत. जसं जसं समोर जातोय तर आपण शास्त्रज्ञ बनतो आपला. आणि हे जर कळायला लागलं ना तर की नवीन पिढी शेतात जायला लागेल. कारण नवीन काहीतरी संशोधन आपण केलं की ते इतरांना आवडायला पण लागतं.